कारण रोहित सेनेनं बार्बाडोसच्या मैदानात थरारक मॅचमध्ये बाजी मारली। T20 विश्वविजेतेपदाचा मान मिळवलाय टीम इंडियानं। अखेर 17 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे। टीम इंडियानं 2007 नंतर आता रोहित शर्माच्या नेतृत्वात T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे। टीम इंडियानं चित्तथरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 धावांनी थरारक विजय मिळवलाय। टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलेलं होतं, मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांची शानदार बॉलिंग आणि सूर्यकुमार यादव यानं घेतलेला गेम चेंजिंग कॅचनं सामना फिरवला। तर टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला। टीम इंडियाच्या या विजयानंतर कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या हे तिघही जण भावुक झाले। तिघांना अश्रू अनावर झाले होते। विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी एकमेकांना घट्ट मिठी अर्थात जादू की झप्पी सुद्धा दिली आणि सगळ्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं। Was not lucky enough to win a trophy, but I tried my best. I gave my best whenever I played, and it wasn't to be. That happens. It's part of sport. There are a lot of other players I know who have not been able to win a trophy. I was lucky to be given the opportunity to coach a team, and I was lucky that this bunch of boys made it possible for me to be able to win this trophy, and it's a great, nice feeling. But it's not like I'm aiming for some redemption. It's just a job that I was doing. I've loved doing the job. I've loved working with with Rohit and this team, and it's been a great journey, and I've really enjoyed it. I'm not looking for it again. I'm not a legacy person. I'm not looking for legacies. I just feel glad that we gave it the best we could, and it's not just me. I think I'd like to really just acknowledge the support staff that I've worked with, the coaching staff that I've worked with. I think I've been lucky to have been working with a truly exceptional, hardworking, professional intelligent bunch of coaches and other support staff who have made it possible for us to create a fantastic environment led by Rohit that has, I'm glad, with a bit of luck, resulted in this trophy as well. And I couldn't be happier for this team, and I couldn't be happier for so many of the Indian fans who keep coming out to these games. They keep supporting Indian cricket, they keep supporting world cricket, and you just feel so grateful that you're able to give them a moment like this and something to be really happy about. I mean, feels obviously very, very special. I've said it multiple times before as well. This was a dream which I wanted to win. Someone from where I come from in my life, how life has been. This is something which was always a dream, and it's the feeling which I can't describe because it has finally happened, and more so over when I know that when everything came down to me at the end. Just very, very happy for the group, and finally got this. अब तो जीत गए तो आई एम श्योर इवन मैंने अगर 0 भी किया हो तो मैं खुश होता, क्योंकि मैं हमेशा मानता हूँ कि अगर जब तक टीम जीत रही है इंडिविजुअल परफॉर्मेंसेस कुछ मैटर नहीं करते हैं डेफिनेटली, लेकिन अगर आप अच्छा करो और आपकी टीम अच्छा कर पाए वो बहुत स्पेशल फीलिंग है। और ऑब्वियसली जब भी मौका मिला मुझे इट वॉज ग्रेट दैट आई वॉज एबल टू डू समथिंग, कॉन्ट्रीब्यूट कर पाया। और हमेशा आई थिंक मैंने क्रिकेट मेरा हमेशा ऐसे ही खेला है, जब भी मौका मिलता है आप करो, छोटा भी अगर रोल हो, अगर एक ओवर भी डालना है आपका बेस्ट एक ओवर डालने की कोशिश करो, उसमें मोमेंट्स बनते हैं। आई थिंक वो भी आज भी वैसा ही था, कोशिश थी कि एक बढ़िया ओवर डाले सिचुएशन के हिसाब से, और आई थिंक वहां से गेम चेंज हुआ और जहां थे वहां से जीत गए। मुझे भी काफी स्कोर तो अच्छे खासे बन गए थे 276, लेकिन बाद में जो अंतिम क्षण में अक्षर पटेल जी की जो धुलाई हुई तो काफी हम लोगों का रन उलट पलट हो गई। अब तो साउथ अफ्रीका के पक्ष में गई, लेकिन बुमराह और जसप्रीत की वजह से जो बॉलिंग कसी हुई, गेंदबाजी की और उन्होंने विकेट भी निकाले, बस मैच पलट गई। ये मैं कभी सोच भी नहीं सकते जिस प्रकार साउथ अफ्रीका के पक्ष में गई, लेकिन मैंने पहले ही जानकारी दी थी 2007 की जीत टीम इंडिया करेगी रिपीट, आज हमें हो गई।
आणि याविषयीच आपण सगळे अपडेट्स आणि प्रत्येक क्षणातल्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या घडामोडी होत्या कालच्या या मॅचमधल्या त्या जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी रोहन जोशी आपल्यासोबत आहेत. रोहन, गुड मॉर्निंग. आणि आजची मॉर्निंग फक्त टीम इंडियासाठी नाही तर प्रत्येक भारतीयासाठी आणि विशेषतः क्रिकेट प्रेमींसाठी खऱ्या अर्थानं गुड मॉर्निंग ठरली आहे. कारण मोबाईल स्क्रोल केला तर फक्त एकच दिसते, T20 वर्ल्ड कप, टीम इंडिया. कॉंग्रॅच्युलेशन्स. नक्कीच फक्त क्रिकेट प्रेमी नाही तर सगळ्या क्रीडा प्रेमींसाठी कालचा सामना होता तो खूपच वेगळा होता. कारण फार अशा कमी फायनल असतात ज्याच्यामध्ये एवढ्या अटीतटीच्या फरकाने एखादी टीम जिंकते किंवा हारते. काल भारताबाबतीत तेच झालं. एक वेळ अशी होती की हा वर्ल्ड कप आपल्या हातून जातोय का, 2007 आपण रिपीट करणार होतो, ते घडू शकतं का अशी एक उत्कंठा होती. आणि थोडंसं एक नर्वसनेस आलेल्या लोकांमध्ये. अनेकांनी असं ठरवलेलं की नाही, म्हणजे चान्स नाही आता, कारण मिलरसारखा प्लेअर उभा आहे. मात्र सूर्यकुमारने जो कॅच पकडला, खास करून 16व्या ओव्हर नंतर कुठचाही गेम असतो T20मध्ये तो निर्णायक असतो आणि तो भारताच्या बाजूने लागला. आणि एवढा बेस्ट सामना फार क्वचित भारताला फायनलमध्ये बघायला मिळाला असेल. त्या पद्धतीने आपण जिंकलो आणि त्याचमुळे तू म्हणालीस तसं इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा रस्त्यावर लोकांमध्ये बोलणं चालणं असेल, सगळ्यांच्या मनात एकच आहे की आपल्याला करायचं होतं आणि आपण करून दाखवलं. अगदी खरं आहे. रोहित सेनेचा हा थरारक विजय होता रोहन. मात्र विराट आणि रोहितनं जी निवृत्ती सुद्धा जाहीर केली आहे, तर एकीकडे आनंद आहे, दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहेत. निवृत्तीमुळे अनेकांना निराशा सुद्धा झाली आहे. नक्कीच, कारण की हे दोन असे प्लेयर आहेत की ज्यांना भारताचे सगळेच खेळाडू किंवा क्रीडाप्रेमी खूप त्यांना मानतात. त्यांच्याकडनं खूप अपेक्षा होत्या, ते त्यांनी पूर्णसुद्धा केल्या. म्हणजे थ्रूआउट हा या टुर्नामेंट वर्ल्ड कपमध्ये रोहित तर चांगलाच खेळला. थोडीशी मनामध्ये लोकांच्या एक नाराजीचा सूर होता की विराटची बॅट तशी चालत नाही आहे. मात्र कालच्या सामन्यात 76 रन हे खूप महत्त्वाचे होते. कदाचित विजय त्याच्याचमुळे आला. त्याच्यानंतर त्यांनी हा जो निर्णय घेतला त्यामुळे अनेकांना थोडंसं निराश वाटते की एवढा चांगला महत्त्वाचा वर्ल्ड कप तुम्ही दिलात आणि त्यानंतर रिटायरमेंट घेतली. पण त्याच्यामागे काही कारणं असू शकतात. एक खेळाडू म्हणून मला स्वतःला असं वाटतं की वयाचा थोडा फॅक्टर असतो. कारण T20 सारखे खेळ आहेत त्याच्यामध्ये खूप इंजुरीज व्हायचे चान्सेस असतात, खूप फास्ट गेम असतात. आणि ही जे दोन्ही प्लेयर आहेत हे त्या फळीतून आले जिथे क्लास क्रिकेट म्हणजे वन डे आणि टेस्ट क्रिकेट जास्त खेळलं जायचं. त्यामुळे पुढे येणारे वर्ल्ड कप असतील, आशियाई चॅम्पियनशिप असतील, टेस्ट क्रिकेटमधल्या मोठ्या मॅचेस असतील, त्यासाठी सुद्धा यांना इथलं योगदान द्यायचं आहे. त्यामुळे कदाचित त्यातल्या त्यात यातून आपण निवृत्त होतोय, मात्र टीम इंडियासोबत राहू असा निर्णय त्यांनी घेतला असावा. अगदी बरोबर आहे रोहन. अगदी थोडक्यात शेवटचा प्रश्न, तो म्हणजे विराट कोहलीने जेव्हा टीम इंडियाचं अभिनंदन, आभार सगळ्या क्रिकेट प्रेमींचं मानलेलं आहे, सगळ्यांचे आभार मानले आहेत, आपला आनंद त्यांनी त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त केला आहे. शेवटची लाईन अतिशय महत्त्वाची होती त्यातली, ती म्हणजे आता संधी ही पुढच्या पिढीसाठी आहे, ही ट्रॉफी आता पुढच्या पिढीची असेल. इन्स्पायर केलं आहे. तो अनेक वर्ष आपल्या टीममध्ये अनेक खेळाडू त्याच्यापासून पण पुढे घडत गेले आहेत. त्यामुळे त्याची अपेक्षा असणारच की मी जो रोल प्ले केला तो तुम्ही करा, मी तुमच्यासोबत असेनच. त्याच्यासोबत जे खेळाडू आहेत त्यांना तो मार्गदर्शन करेल. छोट्या मोठ्या टॅक्टिक्स ज्या गेममधल्या असतात आंतरराष्ट्रीय खेळावरती, कशा जिंकायचं असतं, कसं हरण्यापासून वाचायचं असतं, तो ते शिकवेलच. मात्र मी इथपर्यंत ही टीम आणून ठेवली, एक बेस्ट टीम आता इंडियाची तयार झाली आहे जगात. कुठेतरी मी थांबायचा निर्णय घेतोय, मात्र मी सोबत आहे, तुम्हीसुद्धा सोबत राहा आणि इथून पुढचे जे कप असतील त्याच्यात माझ्यासारखं योगदान तुम्ही द्या. हा त्याचा एक आपण पॉझिटिव्ह अर्थ घेऊयात. निश्चितच. आणि सगळ्यांना प्रेरणा ठरणारा मेसेज त्यांनी खरं तर आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून सगळ्यांनाच दिलेला आहे. धन्यवाद रोहन या सविस्तर माहितीसाठी.